आज आपण मानसशास्त्रातील एका अशा आयडियाबद्दल बोलणार आहोत जी बहुतेक सगळ्यांच्याच पाहण्यात आली असेल, पण त्यामागची जी खरी गोष्ट आहे ना ती खूपच इंटरेस्टिंग आहे. अगदी बरोबर. हाच तो पिरामिड, गरजांचा पदानुक्रम किंवा हायरार्की ऑफ नीड्स दाखवणारा. शाळेच्या पुस्तकांपासून ते मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या ट्रेनिंगपर्यंत सगळीकडे हा हमखास दिसतो. का? कारण माणसाची प्रेरणा समजून घ्यायला हा एक सोपा आणि एकदम आकर्षक मार्ग वाटतो. पण यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट माहितीये काय? ज्यांनी हा सिद्धांत मांडला म्हणजे अब्राहम मॅस्लो, त्यांनी स्वतः कधीच हा पिरामिड काढलाच नाही. हो, हे अगदी खरंय. मग प्रश्न येतो की हा पिरामिड आला कुठून आणि मॅस्लोला नेमकं म्हणायचं तरी काय होतं? चला शोधून काढूया. ओके, तर मग आपण थेट मूळ सिद्धांताकडे जाऊयात. गोष्ट आहे 1943 सालची. मॅस्लोने अ थिअरी ऑफ ह्युमन मोटिवेशन नावाचा एक पेपर पब्लिश केला आणि याच पेपरमध्ये त्यांनी मानवी प्रेरणेबद्दलची त्यांची जी मूळ कल्पना होती ती सविस्तरपणे मांडली होती. तर मॅस्लोच्या मते आपल्या माणसांच्या गरजा 5 लेव्हल्समध्ये विभागलेल्या आहेत. अगदी पायाला, म्हणजे सगळ्यात खाली आहेत आपल्या शारीरिक गरजा, अन्न, पाणी, घर. एकदा का ह्या पूर्ण झाल्या की मग आपलं लक्ष जातं सुरक्षिततेकडे. त्यानंतर येतात सामाजिक गरजा, म्हणजे प्रेम, मैत्री, आपलेपणा. मग येतो मानसन्मान आणि सगळ्यात टॉपला म्हणजे शिखरावर आहे आत्मवास्तवीकरण. बरं, मग हे आत्मवास्तविकीकरण म्हणजे नेमकं काय? तर मॅस्लो म्हणतात की ही अशी स्टेज आहे जिथे माणूस स्वतःच्या आत दडलेली पूर्ण क्षमता वापरण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे एखाद्या कलाकारासाठी ते चित्र काढणं असेल, संगीतकारासाठी संगीत बनवणं असेल, प्रत्येकाचा मार्ग वेगळा, पण ध्येय एकच, स्वतःची बेस्ट व्हर्जन बनणं. आता मॅस्लोने ना या गरजांमध्ये एक महत्वाचा फरक सांगितलाय. त्यांनी पहिल्या 4 लेव्हल्सना म्हटले कमतरतेच्या गरजा. म्हणजे काय? तर जेव्हा आपल्याकडे काहीतरी कमी असतं तेव्हा त्यातून प्रेरणा मिळते. ह्या उलट जी सगळ्यात वरची लेव्हल आहे, आत्मवास्तविकीकरण, ती आहे वाढीची गरज. ही प्रेरणा काहीतरी मिळवण्यासाठी नाही, तर स्वतःला आणखी मोठं करण्यासाठी, स्वतःचा विकास करण्यासाठी असते. या सिद्धांताचा सगळ्यात जास्त परिणाम कुठे झाला असेल तर तो म्हणजे बिझनेस आणि मॅनेजमेंटच्या जगात. तिथे या आयडियाला एका प्रॅक्टिकल, वापरता येण्याजोग्या साच्यात बसवण्यात आलं. कंपन्यांनी आणि संस्थांनी कर्मचाऱ्यांना मोटिवेट करण्यासाठी ह्या सिद्धांताला एक ब्लूप्रिंट म्हणून वापरायला सुरुवात केली. त्यांच्या लक्षात आलं की अरे, फक्त पगार वाढवून उपयोग नाही, लोकांच्या वेगवेगळ्या गरजा असतात आणि त्या पूर्ण करणं गरजेचं आहे. हे बघा, कंपन्यांनी कसं प्रत्येक गरजेला कामाच्या ठिकाणी मिळणाऱ्या गोष्टींशी जोडलं. जसं की बेसिक पगार आणि इन्शुरन्समुळे माणसाच्या मूलभूत गरजा पूर्ण होतात. मग सहकाऱ्यांशी चांगले संबंध असतील तर सामाजिक गरजा भागतात. प्रमोशन किंवा चांगलं पद मिळालं की सन्मान मिळतो. आणि शेवटी काहीतरी चॅलेंजिंग काम दिलं की लोकांना स्वतःची पूर्ण क्षमता वापरण्याची संधी मिळते, म्हणजे आत्मवास्तविकीकरण. याचं एक जबरदस्त उदाहरण म्हणजे स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी. त्यांच्या HR मॅनेजमेंटमध्ये हे मॉडेल अगदी स्पष्टपणे वापरलं जातं. ते आपल्या कर्मचाऱ्यांच्या बेसिक गरजांपासून ते त्यांच्या करिअरच्या वाढीपर्यंत प्रत्येक लेव्हलवर लक्ष देतात. आणि याचा परिणाम काय? तर एक मोटिवेटेड आणि समाधानी टीम तयार होते. पण थांबा, ही गोष्ट इतकी सरळ नाहीये. हा सिद्धांत इतका पॉप्युलर आणि सगळीकडे वापरला जात असला तरी त्याच्या पायामध्येच काही मोठ्या समस्या आहेत आणि त्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. तर मग खरा प्रश्न हा आहे की एवढा प्रसिद्ध असूनही वैज्ञानिक कसोटीवर हा सिद्धांत किती खरा उतरतो? म्हणजे जेव्हा संशोधकांनी याला नीट तपासायला घेतलं तेव्हा त्यांच्या हाती काय लागलं? तर मॅस्लोच्या थिअरीवर अनेक टीका होतात. मुख्य म्हणजे याला ठोस वैज्ञानिक पुरावा नाहीये. हा जो पदानुक्रम आहे तो खूपच कडक म्हणजे रिजिड आहे. यात एक मोठा कल्चरल बायस म्हणजे सांस्कृतिक पूर्वग्रह दिसतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, माणसाच्या प्रेरणेसारख्या कॉम्प्लेक्स गोष्टीला इथे खूपच सोपं करून दाखवलंय. आणि ह्या टीकेमागचं एक मुख्य कारण म्हणजे मॅस्लोचं जे मूळ संशोधन होतं ते खूपच लहान होतं. विचार करा, त्याने फक्त 18 लोकांचा अभ्यास केला होता आणि हे ते लोक होते ज्यांना तो स्वतःच्या मते आत्मवास्तविक समजायचा, जसं की अल्बर्ट आइन्स्टाईन. म्हणजे सॅम्पल साईज खूपच लहान आणि खूपच बायस्ड होती. दुसरी मोठी समस्या आहे या सिद्धांताचा कडकपणा. मॅस्लो म्हणतो की खालची पायरी पूर्ण झाल्याशिवाय वर जाता येत नाही. पण खरं सांगा, आपल्या आयुष्यात असं होतं का? नाही ना. एखादा विद्यार्थी ज्याची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे तो पण ज्ञान आणि सन्मानासाठी धडपडत असतोच.
म्हणजे खरं तर आपल्या गरजा एकाच वेळी अनेक लेव्हल्सवर काम करत असतात. आणि कदाचित सगळ्यात मोठा आक्षेप आहे तो कल्चरल बायसचा. बघा, मॅस्लोची थिअरी ही पाश्चात्य व्यक्तिवादी म्हणजे इंडिव्हिज्युअलिस्टिक कल्चरवर आधारलेली आहे. तिथे वैयक्तिक यशाला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं. पण अनेक पौर्वात्य देशांमध्ये जिथे समूहवादी म्हणजे कलेक्टिव्हिस्टिक विचारसरणी आहे, तिथे समाजाचं भलं, कुटुंबाची जबाबदारी या गोष्टी जास्त महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे हा पिरामिड सगळ्यांनाच लागू होत नाही. ठीक आहे. मग एवढ्या सगळ्या समस्या असून सुद्धा हा पिरामिड आजही इतका पॉप्युलर का आहे? का टिकून आहे तो? यामागे पण काही इंटरेस्टिंग कारणं आहेत. ह्याचं सगळ्यात मोठं कारण आहे त्याचा साधेपणा, त्याची सिम्प्लिसिटी. माणसाच्या प्रेरणेसारख्या एका कॉम्प्लेक्स विषयाला जेव्हा एका सोप्या, सहज दिसणाऱ्या पिरामिडमध्ये मांडलं जातं, तेव्हा तो लोकांना लगेच समजतो आणि आवडतो. आणि हाच साधेपणा त्याची ताकदही आहे आणि कमजोरीसुद्धा. म्हणजे वैज्ञानिकदृष्ट्या हा सिद्धांत भलेही कमकुवत असेल, पण मॅस्लोच्या या आयडियामुळे मानवी प्रेरणेबद्दलच्या चर्चेला एक नवी दिशा मिळाली हे नक्की. मॅनेजर्स आणि शिक्षकांना लोकांच्या गरजांकडे एका वेगळा, अधिक व्यापक नजरेने बघायला या सिद्धांताने शिकवलं. आजही मोटिवेशनची ओळख करून देण्यासाठी हे एक उत्तम साधन मानलं जातं आणि यातूनच पुढे अनेक संशोधनांना प्रेरणा मिळाली. तर मग शेवटी प्रश्न हाच राहतो की जर आपली प्रेरणा एका सरळसोट पिरामिडसारखी नसेल तर मग तिचा आकार कसा असेल? कदाचित एका गुंतागुंतीच्या जाळ्यासारखा, जिथे आपल्या सगळ्या गरजा एकमेकांमध्ये सतत गुंतलेल्या असतात. विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा, नाही का?